तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर दिवसापासून जे आहे काही नियम, अटी आणि शर्ती लावून जे आहे ते आता महिलांचे पैसे बंद करण्यात येत आहे. अशा प्रकारे न्यूजसुद्धा भरपूर यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर आणि टी व्हीवर आपण पाहत असाल. ज्याप्रमाणे जानेवारी हप्त्याचे 2100 रुपये मिळाले पाहिजे होते, पण 1500 रुपयेच का मिळत आहे? म्हणजे 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार? कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? त्याचप्रमाणे काही बहिणींचे 1500 रुपये बंद होऊन फक्त आता त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 500 रुपयेच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचप्रमाणे आणखी काही प्रश्न आहे की एकही रुपया जुलै महिन्यापासून मिळालेला नाही अजूनपर्यंत. डिसेंबर महिन्याच्या टप्प्यापर्यंत सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नव्हता. मग आता 7 महिन्याचे पूर्ण 10,500 रुपये येतील का? त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यापर्यंत 9,000 रुपये खात्यात यायला पाहिजे होते, पण कमी पैसे आले. 2 ते 3 महिन्याचेच पैसे आले, उर्वरित महिन्याचे पैसे आले नाही. ते पैसे आमच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याच्या टप्प्यामध्ये जमा होईल का? त्याचप्रमाणे आणखी काही असे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात पहिला प्रश्न असा आहे की इलेक्शनच्या आधी जे शासनाने सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही महिलांना देणार, 1500 रुपयेवर 600 रुपये वाढवून 2100 रुपये करणार. पण 2100 रुपये कधी मिळणार आहे? तर बघा, 2100 रुपये आता नाही मिळणार. 2100 रुपये तुम्हाला मार्च एंडिंगच्या नंतर एप्रिल ते मे महिन्यापासून सुरू होणार आहे. बघा, मार्च एंडिंग नंतर शासनाचा जो काही अर्थसंकल्पाचा हिशोब आहे तो पूर्ण केला जातो. जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये विभाग चालतात, प्रत्येक विभागाचा हिशोब जो आहे तो मार्च एंडिंगमध्ये क्लोज होतो. त्यानंतर अधिवेशन होणार. अधिवेशन झाल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये जे आहे ते 1500 रुपयावर 600 रुपये प्रत्येक महिलेला वाढवण्यासाठी तरतूद केली जाणार. त्यासाठी निधी जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर केला जाणार आणि त्यानंतर महिलांना 2100 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये टाकले जाणार. सध्या 1500 रुपये जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपयेच महिलांना मिळत आहे. तर बघा, अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याशिवाय आणि अर्थसंकल्पामध्ये जी आर काढल्याशिवाय तुम्हाला पैसे वाढवून मिळणार नाही. हे पैसे तुम्हाला एप्रिल किंवा मे महिन्यापासून सुरू होणार आहे. सध्या तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत. तर आता दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या बहिणींचे 1500 रुपये बंद होऊन फक्त आता त्यांना 500 रुपये जमा होणार आहे? तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधीपासून जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे जसं PM किसान योजना आहे, निराधार योजना आहे, काही संजय गांधी निराधार योजना आहे, राजीव गांधी निराधार योजना आहे, त्याचप्रमाणे आणखी काही दुसऱ्या योजना आहे, त्या योजनेपासून आधीपासूनच तुम्हाला 1,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये त्या योजनेमार्फत येत असणार. तर आता तुम्हाला यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या योजनेचा आधीपासून 1,000 रुपयाचा लाभ मिळत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला फक्त 1500 रुपये लाभ मिळणार आहे. पण या पूर्ण ग्राउंड लेवलवर जे आहे व्हेरिफिकेशन, आधार व्हेरिफिकेशन, DBT व्हेरिफिकेशन सुरू आहे. आता जानेवारीच्या महिन्याचा हप्ता जरी तुम्हाला 1500 रुपये आला तरी पुढच्या काही टप्प्यामध्ये तुमचे पैसे कट करून तुमच्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये उर्वरित रक्कम टाकण्यात येणार. म्हणजे जुन्या योजनेचे 1,000 रुपये, 1,000 रुपये आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे फक्त 1500 रुपये तुम्हाला येणार आहे. ते कोणतीही योजना असो, PM किसान योजना आहे किंवा दुसरी कोणतीही योजना असेल तरी पण फक्त 500 रुपये आता उर्वरित रक्कम मिळणार आहे. जर 1500 रुपये पूर्ण लाभ घेत असाल जुन्या योजनेपासून तर तुम्हाला एकही रुपया यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यानंतर बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत जुलै महिन्यापासून सुद्धा एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की आम्हाला पैसे कधी येणार आणि किती येणार? तर बघा, ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज भरून सुद्धा भरपूर महिलांचे पैसे जे आहे ते अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह सुद्धा झाला नाही. पण आता बघा, टप्प्याटप्प्याने अर्ज अप्रूव्ह करणे सुरू आहे आणि अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर लगेचच तुम्हाला ज्या महिन्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल त्याच महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळायला सुरुवात होईल. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळणार नाही. सर्वात आधी जुलै ते ऑगस्ट असे 2 महिने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी शासनाने दिले होते. त्यानंतर पुन्हा 1 महिन्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर परत ऑक्टोबरमध्ये 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आणि यानंतर अर्ज भरणे सरकारने बंद केले. तर 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले किंवा ज्या महिलांचे अर्ज ज्या महिन्यामध्ये अप्रूव्ह करण्यात आले त्याच महिलांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासून त्यांना पूर्ण पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळणार नाही. जर तुमचा अर्ज सप्टेंबर महिन्यामध्ये मंजूर झाला असेल तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा 5 महिन्याचेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जर तुमचा अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला असेल आणि तुमचं DBT जर आता ॲक्टिव्ह झालं असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पूर्ण
7 महिन्याचे पैसे 10,500 रुपये जमा होणार. तर बघा सोप्या पद्धतीने समजून घ्या, ज्या महिन्यामध्ये अर्ज अप्रूव्ह झाला, अर्ज कोणत्याही महिन्यात भरला असेल तरी फरक पडत नाही. ज्या महिन्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह केला, त्याच महिन्यापासून तुम्हाला पुढे लाभ 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणजे त्या महिन्यापासून तर जानेवारी महिन्यापर्यंतचा टप्पा तुमच्या खात्यात पूर्ण जमा होणार. तर बघा काही बहिणींचा असा प्रश्न आहे की अर्ज भरताना मी दुसरा अकाउंट नंबर दिलेला होता, दुसऱ्या बँकेचा अकाउंट नंबर दिला होता, तो डीबीटी आधार सेडिंग ॲक्टिव्हेट नव्हता. त्यामुळे आम्ही दुसऱ्या बँकेचं अकाउंट काढलं किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं किंवा आमच्या बँकेमध्ये आम्ही डीबीटी आधार सेडिंग दुसऱ्या बँकेमध्ये ॲक्टिव्हेट करून घेतलं आहे. मग आता आम्हाला ती बँक जी आहे ते अर्जामध्ये किंवा फॉर्ममध्ये अपडेट करावी लागेल का, त्याची गरज आहे का, किंवा त्यामुळे आमचे पैसे अडकणार? तर बघा आता जर तुम्ही तुमचं डीबीटी आधार सेडिंग ॲक्टिव्हेट करून घेतलं असेल तर तुम्हाला अर्ज किंवा फॉर्ममध्ये कोणतीच अपडेट करायची गरज नाही किंवा त्या ठिकाणी पुन्हा तुमचा अकाउंट नंबर टाकण्याची गरज नाही. तुमचं जर डीबीटी आधार सेडिंग कोणत्याही बँकेत ॲक्टिव्हेट झालं असेल तर डीबीटीवरून डायरेक्ट तुमचे पैसे त्या बँकेमध्ये जमा होईल. त्यासाठी तुम्हाला कुठे झेरॉक्स डॉक्युमेंट किंवा तुमचा अकाउंट नंबर IFSC कोड आता देण्याची गरज नाही. ऑटोमॅटिकच तुमच्या नवीन अकाउंटमध्ये तुमचे जे काही पैसे आहे ते योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होणार. कारण तुमचे पैसे आधार नंबरवरून टाकले जाते, अकाउंट नंबरवर टाकले जात नाही. सरकारच्या पोर्टलवर, सरकारच्या डीबीटी पोर्टलवर तुमच्या आधार नंबरला जो क्रमांक, जो अकाउंट नंबर लिंक असेल ऑटोमॅटिक त्या खात्यामध्ये पैसे जाणार. सरकारकडे तुमचा अकाउंट नंबर नसतो पण आधार क्रमांक असतो. आधार क्रमांक हा डीबीटीला, आधार नंबरला लिंक असतो आणि त्याला बँक अकाउंट लिंक असतो. या तीनही वस्तू एकमेकाशी लिंक असतात आणि त्यावरूनच तुमचे पैसे पाठवले जातात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर देण्याची आता गरज नाही. डायरेक्ट तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तर बघा हे सर्व होऊन सुद्धा अर्ज अप्रूव्ह झाला आहे, डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट झाला आहे, अर्ज अप्रूव्ह आहे, संजय गांधी योजनेचा लाभ घेत नाही किंवा दुसऱ्या कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही, तरीही आम्हाला पैसे का आले नाही? सर्वात महत्त्वाचा विषय आहे, जरी तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे आले नाही, जानेवारी महिन्याच्या टप्प्यापर्यंत वाट पहा. जर तुम्हाला हे पैसेसुद्धा आले नाही किंवा याआधी येणारे पैसेसुद्धा जर तुम्हाला एकही रुपया यानंतर मिळाला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे? बघा सरकारने यासाठी कोणताच हेल्पलाईन नंबर शासनाने दिलेला नाही. त्यासाठी तुम्हाला सरळ तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तहसीलच्या ठिकाणी जायचं आहे, पंचायत समिती कार्यालयामध्ये जायचं आहे. त्याच ठिकाणावरून तुमचे अर्ज अप्रूव्ह केलेले आहे आणि त्याच ठिकाणावरून तुमचे जे पैसे आहे ते डीबीटी मार्फत टाकण्यात आलेले आहे. तुमचे जे काही पैसे असतात ते तुमच्या जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणावरूनच तुमच्या खात्यामध्ये पाठवले जातात. तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, तुमचा अर्ज क्रमांक, तुमचा आधार कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे. त्यांना सांगायचं की आमचा अर्ज अप्रूव्ह आहे, आमचं डीबीटी आधार सेडिंग आता ॲक्टिव्हेट झालेलं आहे, तरीही आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. यामागे कारण काय आहे ते आम्हाला क्लिअर करा किंवा आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा करून द्या. कारण बघा आस्थापना विभागामध्ये तुमचे अर्ज जे आहे ते मंजूर झाले, त्यानंतर आस्थापना विभागामधून तुमचे अर्ज डीबीटीकडे जातात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवरून तुमच्या खात्यामध्ये आधार नंबरवरून पैसे टाकले जातात. हे दोन्हीही विभाग तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी असते. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे, तक्रार करायची आहे आणि तुमचा प्रश्न सोडवून घ्यायचा आहे. कारण जानेवारी महिन्याचा टप्पा वाटप झाल्यानंतर जरी तुम्हाला एकही रुपया मिळाला नाही तर तुम्हाला हे काम सर्वात आधी करून घ्यायचं आहे. तर बघा यापैकी काही महिलांचा प्रश्न असा आहे की अर्ज भरताना आधार क्रमांक चुकीचा टाकला असल्यामुळे आमचे पैसे अडकले असतील का किंवा पैसे येणार नाही का? तर बघा त्यासाठी काय करावं लागेल? तर बघा अर्ज भरताना भरपूर महिलांचा आधार क्रमांक चुकल्यामुळे त्यांचा अर्ज जरी अप्रूव्ह झाला तरी त्यांचा आधार क्रमांक चुकल्यामुळे त्यांचे पैसे अडकलेले आहे आणि शासनाला तो आधार क्रमांक करेक्ट दिसत नसल्यामुळे पैसे टाकण्यासाठी अडथळा येत आहे. तर त्यासाठी तुम्हाला तेच करायचं आहे. तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी डीबीटी डिपार्टमेंटकडे भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी त्यांना तक्रार करायची आहे किंवा त्यांना अर्ज करायचा आहे आणि आपले जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला त्यांना सविस्तर सांगायचे आहे. म्हणजे त्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग तुमच्यासाठी नाही, कारण तुम्हाला अर्जसुद्धा एडिट करता येणार नाही. तर बघा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही, शासनाने तुमचे पैसे पाठवले की नाही, खातं पाठवले तर कोणत्या बँकेत पाठवले, त्याचा अकाउंट नंबर काय, हे सर्व तुम्हाला चेकसुद्धा करायचं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल ओपन करून त्यावर लॉग इन करायचं आहे आणि तुमचा अर्ज तुम्हाला चेक करायचा आहे. तुम्हाला संजय गांधी बटन आला आहे का किंवा तुम्हाला पेमेंट बटन आला आहे का? यामध्ये ज्या महिला संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेत असणार त्या महिलांना यस बटन आलं असेल आणि ज्या महिला कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही त्या महिलांना नो असं बटन आलं असेल. त्यानंतर बाजूला पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजून येते की तुमच्या खात्यामध्ये शासनाने किती पैसे टाकले, कोणत्या अकाउंट नंबरवर टाकले आणि कोणत्या तारखेला टाकले. जर तुमचे पैसे फेल झाले असेल तर त्यामागे कारण काय आहे? आधार इनॅक्टिव्ह आहे, डीबीटी आधार सेडिंग आहे,
काय प्रॉब्लेम आहे ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होईल. जर तुम्ही स्वतः अर्ज भरला असेल तर स्वतः आपल्या मोबाईलवर ID पासवर्ड टाकून चेक करून घ्या. बाहेर अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आधार केंद्र, सेतू केंद्रावर अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज चेक करा. जर तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर सर्वात आधी अर्ज चेक करायचा. त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम दाखवत आहे, कारण तुमचे पैसे जर शासनाने पाठवले आणि ते जर फेल झाले, तुमच्यापर्यंत पोहोचले नाही, तर त्या ठिकाणी तुमचं कारण रिमार्कमध्ये तुम्हाला दिसून येते. आणि बघा, महत्त्वाचे मुद्दे होते ते आता तुम्हाला क्लिअर झाले असेल आणि जानेवारी महिन्याचा हप्ता वाटपसुद्धा सुरू झालेला आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला पैसे आले किंवा नाही आले तर लगेच तुम्हाला 24 किंवा 25 तारखेपर्यंत तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे 100% जमा होणार आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.